साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम स्वस्ति श्री विनायकं गजमुखं मोरेश्वरी सिद्धिदे बल्लाळ मृडे विनायकति ख्यातो मयेवो जरे विघ्नेशा कलुरांजने गणपती चिंतामणी शेवरे लेण्याधिक्रियात कुर्याता मंगलम. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृधानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाचा काही भाग पाहणार आहोत. ह्या देवदेवता कुठं राहतात, त्यांचं वास्तव्य कसं आहे हे आतापर्यंत आपण पाहिलंय आणि ऐकत आलो, पण नेमकं कुठे जायचं तुम्हाला हा प्रश्न आहे. आता देवीची भक्ती आपण करतो. देवी कुठून आली? स्वर्गातून. तिचं मूळ स्थान कुठं आहे, तिथं ती काय करते, तिचं महत्त्व काय आहे. ती दुर्गा देवी आली आणि मग तिने ते राक्षस मारला हेच आपण ऐकतो, पण खरं स्थान कुठे आहे, ते पृथ्वी कशी काय आली, त्यामुळे तिला महत्त्व कसं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मणिद्वीप या नावाचं एक तीर्थक्षेत्र म्हणजे कैलास जसं आहे तसं. आता बघा कोण कुठे लोकांची यादी लिंग महापुराणात सांगितली. गणेश लोक, गणेश लोकाच्या पुढं ब्रह्मलोक, त्याच्यावरती विष्णुलोक, त्याच्यावरती शिवलोक, त्याच्यावरती इंद्रलोक, त्याच्यावरती दत्तलोक, त्याच्यावरती विराट लोक, इथपर्यंत 7 लोकांना आपण ओळखतो. पण याच्या पुढे 4 लोक आहेत. ती लोकांची माहिती अजून ग्रंथात नाही, पण ती लिंग महापुराणात दिलेली आहे की विष्णुलोक, पुढचे 4 लोक विष्णुलोक, विष्णुलोकाच्या पुढं स्कंदलोक, स्कंदलोकाच्या पुढं पार्वती लोक म्हणजे महापंचसागरेश्वरी देवीचा लोक, मग पुढं रुद्रलोक आणि त्याच्या पुढं परमधाम आहे. आता एका देवा लोकांच्या अंतर्जेमध्ये अनंत प्रकाश वर्ष अंतर आहे. गणेश लोकापासून अनंत किलोमीटर अनंत अंतरावरती ब्रह्मलोक आहे. ब्रह्मलोकापासून अनंत अंतरावरती विष्णुलोक आहे. विष्णुलोकापासून अनंत अंतरावरती शिवलोक आहे. शिवलोकापासून अनंत अंतरावर इंद्रलोक आहे. इंद्रलोकापासून अनंत अंतरावरती दत्तलोक आहे आणि अनंत अंतरावरती विराट लोक आहे. आणि त्याच्या पुढं अनंत अंतरावरती विष्णुलोक म्हणजे गोलोक असं आहे. त्याच्या पुढे ते अनंत अंतरावर स्कंदलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती पार्वतीलोक म्हणजे पंचमहासागरेश्वरी देवीचा लोक, आणि त्याच्या पुढं रुद्रलोक म्हणजे शिवलोक असं अशी. आणि याच्या पुढे अनंत अनंत अंतरावरती स्वयंप्रकाशित परमधाम आहे. तिथून भगवान कृष्ण पृथ्वी आले. विचार करा, भगवान श्रीकृष्ण काय सांगितलं, माझं स्वयंप्रकाशित परमधाम हे स्वयंप्रकाशित आहे, त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. तिथून मी पृथ्वी आलोय म्हणजे तिथून भगवान कृष्णावरून परमात्मा जो आहे मूळ तो कसा आहे तिथं. ओम स शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात
भूमी विश्वचौरदशांगुलम. जसं आपल्याकडं अननसाचं फळ आहे आणि त्या अननसाची चौकोन डोकी आहेत, तशा प्रकारचे जो मूळ परमात्मा आहे त्याला चौकोन डोके आहेत, अनंत शिर, अनंत हात, अनंत पाय असा आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे लोक आहेत हे लोक कुठं कुठं आहेत. आता आपण कृष्णाची भक्ती करत, दत्ताची भक्ती करत, शंकराची भक्ती, आपण कुठं जाणार नेमकं, कोणत्या गावात जाऊन राहणार, काय पाहणार, हा जो मुद्दा आहे तो मुद्दा सांगायचा महत्व म्हणजे मणिद्वीप कुठे आहे. हे जे मणिद्वीप आहे हे फार महत्वाचं, कारण हे देवीचं मुख्य अधिष्ठान आहे. तर या भगवान कृष्ण कुठून आला आपल्या पृथ्वीवरती, कुठं राहतो हा देव नेमका, हे पहिलं आपण पाहणार, मग पुढे सुरू करू. गणेश लोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती ब्रह्मलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती विष्णुलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती शिवलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती इंद्रलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती दत्तलोक, त्याच्या पुढे अनंत अंतरावरती विराट लोक. हे 7 लोक झाली. आता हे 7 लोकांची माहिती वेदात याच्यात मिळते, पण लिंग महापुराणामध्ये याच्या पुढे आणखीन 4 लोक सांगितले. नंतर ह्या विराट लोकांच्या पुढे अनंत अंतरावरती विष्णू महालोक म्हणजे गोलोक, म्हणजे भगवान कृष्णा लोक, गोलोकाला राजाचा. त्याच्या पुढं स्कंदलोक म्हणजे कार्तिक स्वामीचा लोक आला अनंत अंतरावर. त्याच्या पुढे अनंत अंतरावरती पार्वती लोक म्हणजे पंचमहासागरेश्वरी मणिद्वीप, मणिद्वीपामध्ये हे राहते, त्या मणिद्वीपतेचं नाव. आणि त्याच्या पुढे जो आहे तो रुद्रलोक म्हणजे शिवलोक पूर्ण. आणि याच्या पुढे अनंत अंतरावरती परमधाम आहे. भगवान कृष्णाने सांगितले मी परमधामातून आलो, म्हणजे परमधामातून खाली येण्याकरता देवाला जवळजवळ 11 लोक ओलांडावं लागलेले आहेत. रुद्रलोक, पार्वती लोक, स्कंदलोक, विष्णुलोक, विराट लोक, दत्तलोक झाल्यानंतर मग पुढं इंद्रलोक, मग शिवलोक, विष्णुलोक, मग ब्रह्मलोक, मग गणेश लोक आणि मग पृथ्वी. मग गणेश लोकापासून पृथ्वी आले म्हणजे भगवान जवळजवळ कितीतरी अंतरावून पृथ्वी त्याने अवतार घेतला. हा मात्र ही परमेश्वर अवतार शक्ती. मग याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं कार्य चाललं. तिघजण म्हणले आम्ही श्रेष्ठ, जगामध्ये आमच्याशिवाय कोणीही नाही, आम्ही मोठे आहोत. मग एक दिवस काय झालं, पंचमहासागरेश्वरी देवीचा जो मणिद्वीप आहे पार्वतीचा, तिथं सगळं आपल्या पृथ्वीवरच्या ब्रह्मा, विष्णू, महेशांना बोलवलं. त्याचं शास्त्र असे, कुठून आला तुम्ही, अंडज ब्रह्मांडातून आलो. तुम्ही कुठून आला, जारद ब्रह्मांडातून आलो. आता आपलं जे ब्रह्मांडाचं पद्म ब्रह्मांड आहे, पद्म ब्रह्मांड हे आपल्या ब्रह्मांडाचं नाव आहे आता. आणि मग अशा दृष्टीने तिथे विचारलं जातं या बसा, हा कुठून आला, पद्म ब्रह्मांडातून आलो. मग बसल्या येऊ जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश रुबाबदार त्या देवीच्या मंदिरात मोठी सभा भरली, जागा खूप मोठी. 5-10 मिनिटं आले, पुन्हा 3 जण आले, पुन्हा 3 जण आले. असं करता करता ती संपूर्ण जी एरिया आहे संपूर्ण ती पूर्ण भरून गेली. तेव्हा आपले ब्रह्मा, विष्णू, महेश उठले आणि म्हणाले महाराज, देवीला म्हणजे जगदंबे, हे जे सगळे 3 आले कुठून आले. ते म्हणले आपल्या गाव आहे ना तुमचा, प्रत्येक गावामध्ये सरपंच असतो का नाही, प्रत्येक गावात सरपंच, आमदार, खासदार आहेत. तशा प्रकारची ही रचना अनंत कोटी ब्रह्मांडाची आहे. या अनंत कोटीचे ब्रह्मांड आहेत, त्या अनंत कोटी ब्रह्मांडामधून अनंत कोटी ब्रह्मांडातून हे लोक इथं आलेले आहेत. हे 3 जण ब्रह्मा, विष्णू, महेश, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत.
तेव्हा ह्या लोकांना देवाला प्रश्न पडला की चायला आपण तर आता या ठिकाणी बोलून पस्तावलोय की आपणच मोठे आहोत. आता इथे सगळे 3 ब्रह्मांड, सगळ्या ब्रह्मांड अनंत कोटी आहेत, 3 आहेत, त्यांचा अंतही लागाना. मग थोडा वेळ गेलं, मग आले पुन्हा 8 मुखाचे ब्रह्मदेव, मग आले 16 मुखाचे, मग आले 1000 मुखाचे, असे ब्रह्मदेव आले. बसले. म्हणले हे देवी हे काय आहे? म्हणले हे विराट ब्रह्मदेव आहेत, विराट ब्रह्मदेव. मग याच्यात काय महत्व आहे? तेव्हा देवी म्हणली आता तुम्ही कुठं राहता? 4 मुखी ब्रह्म, तुमचं आयुष्य 100 वर्षाचं. तुम्ही 8 मुखाचा ब्रह्मदेव आला तर तिथं 400, पुढचं 500, 1000, 10,000. आणि जे सरसवर जे ब्रह्मदेव बसलेत आनंद मुखाचे दिसतात ते चिरंजीव ब्रह्मदेव. चिरंजीव त्या लोकात गेल्यानंतर तो जीव चिरंजीव होतो. मग जे आपल्या ब्रह्मविष्णू महेशाने विचारलं, मग इथे जाण्याकरता किती वेळ लागतो? त्यामुळे तुम्ही आता पृथ्वी गणेश लोकांमध्ये अनंत कोटी वर्ष राहणार, तिथं तुमची प्रगती होऊन ब्रह्म लोकात अनंत कोटी वर्ष, मग त्या विष्णू लोकात अनंत कोटी वर्ष, अनंत कोटी वर्ष शिवलोकात, अनंत कोटी वर्ष इंद्र लोकात, अनंत कोटी वर्ष दत्त लोकात, अनंत कोटी वर्ष विराट लोकात, मग पुढे अनंत कोटी वर्ष विष्णू लोकात, गण लोकात, अनंत कोटी वर्ष तुम्ही स्कंद लोकात, मग पुढे अनंत कोटी वर्ष तुम्ही पार्वती लोक म्हणजे पंचमहासागर सरी माते लोक राहणार. तिथून पुढे अनंत कोटी वर्ष तुम्ही रुद्र लोक म्हणजे तिथून पुढे तुम्हाला मग परमधामाला जाता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी मूळ परमेश्वर राहतो. ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद मूर्त दशांगीच्यापासून आपण सगळ्या प्रगट झालो. तो आपला मूळ देव आहे आणि तिथं आपण जाणार. अनंत कोटी वर्ष लागणार. एक उठला का चालला झाला मोक्ष अधिकारी. हे भाजीपाला नाही, प्रत्येक टप्प्याटप्प्याने जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देवलोकात जाण्याकरता चतुर्भुज व्हावं लागतं. हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं की चतुर्भुज स्वरूप झाल्याशिवाय त्याला स्वर्गात 4 मुक्ती मिळाव्या लागतात. परीक्षा पास व्हावी लागते. स्वरूपता, संपता, सर्व सायुज्यता. या 4ही ग्रेड जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा तुम्ही ह्या लोकात प्रवेश करता. तसा करता येणार नाही. उठला सुटला चालला वर. भाजीपाला आहे का देव? म्हणजे अनंत कोटी अंतरावरती देवलोक आहे. मग आपल्या ब्रह्मविष्णू महेशाने पुन्हा प्रश्न केला, ह्या लोकात जाण्याकरता काय साधना करायला पाहिजे? तेव्हा देवी जगदंबा म्हणाली, सामवेदामध्ये याची सांगता केलेली आहे. याचे भगवान कृष्ण म्हणे सामवेद असणे. सामवेद भजन कीर्तन जागरण गोंधळ त्याला साम म्हणजे गायन भजन आलं. आणि साम म्हणजे सोमरस आला. फळं खाणे, दूध पिऊन राहणे, फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, याच्यावर जो साधना करीन त्याचं शरीर पवित्र होतं. आणि मग हा तिथं येणार वर. कुठं? त्या 7 लोकांमध्ये येणार. फळं खाऊन दूध पिऊन हा गणेश लोकांपासून विराट लोकांपर्यंत येणार. आणि त्या विराट लोकांपासून आल्यानंतर पुढे अमृत प्राप्त झाली पाहिजे. अमृत प्राप्त झाल्यानंतर मग हे 4 लोक तुम्हाला मिळणार. त्या 4 लोकात गेल्यानंतर मग तुम्हाला ब्रह्मज्ञान ब्रह्मप्राप्ती व्हावी लागेल. ब्रह्मप्राप्त झाली विधेयमुक्त, जीवनमुक्त, आत्मशांती सगळं मिळावं लागेल. आणि मग पुढे तुम्हाला परमधामात जाता येईन. हे परमधाम अनंत कोटीमध्ये विस्तारलेलं आहे. तिथे भगवंत वसलेले आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी पार्षद म्हणजे देवांची भक्ती करणारे देवदेवता भरपूर आहेत. अशी परिस्थिती आहे. तो आपला मूळ देव. ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूविश्ववृत्ता दशांग हा देव. ह्या देवा जर आम्हाला पाठिंबा आपला मिळाला तर आपण परिपूर्ण जगाचं कल्याण करू शकतो. तसं करू शकत नाही. त्याची सायुज्यता त्याची शक्ती आपल्याला मिळाली पाहिजे.
आणि ती मिळण्याकरता तपश्चर्या आली, आचरण शुद्ध आलं, या सगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजेत, तेव्हा तुम्ही कुठं स्वर्गात येणार. नाही त्या प्रेताला तुम्ही फिरू असं कितीतरी प्रेत आहेत. मग म्हणले देवीला विचारलं, म्हणले हे आनंदगडी ब्रह्मांड आम्हाला फिरता येईन का? देवी म्हणले येईन फिरता. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आता आपण ज्याप्रमाणे द्राक्ष घड पाहतो ना, एक द्राक्ष घड घेतलं का हजारो 400-500 द्राक्ष, हजारो द्राक्षाच्या घडाला असतात. तशा प्रकारची ही ब्रह्मांड अशी एकाला चिकटलेली आहेत. एका ब्रह्मांडाचा अंतर अनंत कोटी मैल विस्तार आहे. एका ब्रह्मांडामध्ये अनंत सूर्य चंद्र तारांगण आहेत. एका ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी जीवसृष्टी आहे. एका ब्रह्मांडामध्ये अनंत सूर्य तारे जीवसृष्टी, वनस्पती, स्वर्ग, मृत्यू, पाताळ आहेत. आणि मग आता तुम्ही अभ्यास केल्यानंतर जाणार कुठे हा प्रश्न आहे ना. म्हणजे आम्हाला सगळं फिरायचंय, मग या फिरून. मग हे ब्रह्मा विष्णूने आपली दिव्य रूप धारण केले आणि त्या दिव्य रूपातून हे सगळे अनंत कोटी ब्रह्मांड फिरून आल्यानंतर मग देवीकडे बसले वराचीवर. म्हणजे देवीने सांगितलं एका ब्रह्मांडाचं आयुष्य अनंत कोटी वर्ष आहे. काही ब्रह्मांड चिरंजीव आहेत, काही नाश पावतात. एका ब्रह्मांडाचं आयुष्य अनंत कोटी वर्ष आहे. आणि एक ब्रह्मांड जे आहे अनंत कोटी एका ब्रह्मांडाचं आयुष्य आहे. एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात. एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नाश पावतात. मग ब्रह्मांड निर्माण कशी काय होतात जगदंबे? ते म्हणले क्षीरसागर जो आहे, आदिनारायण त्याच्यावरती शेषनारायण झोपलेले आहेत. विष्णू लोकामध्ये ज्याप्रमाणे पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते, त्याची ढगं बांधतात आणि त्याच्यामध्ये बर्फ तयार होत आणि तो बर्फ ढगातून खाली पडतो. हे तर माहीत झालं का नाही तुम्हाला? कळलं का नाही? कळलं, हे शास्त्र समजलं ना. तसे अनंत कोटी जे विस्तार आहे क्षीरसागराचा, त्याच्या आदिनारायण भगवान व स्वक्षा भगवंत राहतो. त्याच्या या पाण्यामध्ये क्षीरसागरामध्ये हे सगळे जीव जंतू, अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी तारे बर्फासारखे तयार होतात. आणि तयार झाले, ज्याप्रमाणे पाऊस पडतो त्याप्रमाणे ह्या आदिनारायण जो आहे त्याच्या क्षीरसागरामधून पाऊस जसा पडतो बर्फाचा, जसे आकाशगंगा बाहेर पडतात. मग त्या आकाशगंगा बाहेर पडतात. मग पुढे गेल्यानंतर ते तारे काय तारे प्रकाशमान होतात, काही ग्रह राहतात आणि ज्या जीवसृष्टी याच्यात राहतात. असे सगळे ह्या तिने आपल्या पृथ्वीवरच्या ब्रह्मा विष्णू महेश यांनी पाहिलं. आश्चर्य वाटलं. पुन्हा येऊन बसले. म्हणलं सगळं पाहून झालं, पण हे काय आणलं? हे काय चाललंय? हे बाहेर ह्या दासी, ह्या देवी बारीक आहेत, यांच्या डोक्यावर अशी गठुडी आहेत मोठमोठाली. हे काय घेऊन आले? आणि सगळे रांगेत मांडून ठेवलंय. त्या देवीने सांगितलं, जगदंबा महापंचसागरेश्वरी मातेने, हे एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नाश पावतात. आता ही नदीमध्ये पाणी आहे, त्या पाणी येतोवर मासे फिरतात. पाणी आटलं की डबके तयार होतात. त्या डबक्यामध्ये मासे असतात. काय असतं? डबक्यामध्ये मासे असतात. मग हे डबक्यातले मासे मरू नये म्हणून ते काढायचे आणि दुसऱ्या चांगल्या नदीत किंवा पाण्यात सोडून द्यायचे, म्हणजे ते मरत नाहीत. हे तत्वज्ञान तुम्हाला समजलं. त्याप्रमाणे हे अनंत कोटी ब्रह्मांडात जे जीवसृष्टी जीव आहेत, हे सगळे जीव ह्या दासींनी
गोळा केलेले आहेत आणि त्याची डेचक्या भरून आणून ठेवल्यात. आता हे कुठं सोडायच्या? आता ज्या ठिकाणी समजा पाऊस झालाय तिथं बी घेऊन पेरायचं, पीक येणार. पण जिथं पाणी नाही, पाऊस नाही, पाणी नाही, कोरडं, तिथं ते बी पेरलं उगत नाही. तेव्हा त्या देवीने सांगितलं आदिमाशक्तीने काय, की ज्या ठिकाणी ज्या ब्रह्मांडामध्ये सूर्य, नंतर पृथ्वी, पाणी, ह्या सगळ्या पंचमहाभूत जिथं पूर्ण असतील, जिथं सगळ्या सुखसोयी असतील, तिथं एक हे गठुडं नेऊन सोडून द्यायचं. पुढं त्या ब्रह्मांडामध्ये, त्या पृथ्वीवर. मग तिथं ते सोडलं, तसं आपण ज्वारी पेरली की ते दाणं उगवतात. तसे सगळे जीव पुन्हा आपले शरीर धारण करतात. 84 लक्ष येऊन मग पुन्हा जगसृष्टी त्या ब्रह्मांडात तयार होते. तसं आता या सगळ्या दाशी घेऊन येतात, आनंद कोटी ब्रह्मांडात सोडणार, नेऊन तिथं सगळी जीवसृष्टी तयार करणार. जे जे ब्रह्मांड नाश पाहावं लागल्या तिथले सगळे जीव घेऊन कार्य, अखंड कार्य चालू आहे म्हणे, बंद नाही. हे कार्य चालू जे आहे ते अखंड चालू आहे, बंद नाही. कारण एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात, एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नष्ट होतात. आणि एका ब्रह्मांडाचं आयुष्य अनंत कोटी वर्ष आहे. हे तुमच्या सगळ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, विचार करण्याच्या पलीकडचं आहे. मग म्हणले आता असं आहे, तुम्ही आला तर राहा म्हणे, सगळेजण बसा. आता देवीने मग त्यांना आशीर्वाद दिला आणि शक्ती दिली प्रत्येकाला, बाई तुम्ही ब्रह्मांडात सगळी कार्य करा, शक्यतो ब्रह्मांड नष्ट होऊन देऊ नका, प्रत्येका सृष्टी राहू द्या. द्राक्षाचे घड जसे एका वेळेला हजारो घड येतात, तशा प्रकारचं ही भगवान आदी नारायणाच्या नाभीतून जो कमळ देठ निघालेला आहे त्याचा ब्रह्मदेव आहे. त्या देठाला अनंत कोटी ब्रह्मांड द्राक्षा गडासाठी चिकटून तयार होतात. आणि मग त्या ब्रह्मांडातून वर यायचं. त्या ब्रह्मांडातून वर आल्यानंतर पुन्हा त्या ब्रह्मांड वाटे आदिनारायण जो भगवान विष्णू आहे, पवच्छक्षा भगवान, त्याला भेटायचं. आणि मग तिथं गेल्यानंतर तुमचा निर्णय, सुख, शांती, समाधान मिळते, तो आदिनारायण परमधामात. तर अशी इतकी मोठी गुंतागुंत आहे. जसं आपल्या एखाद्या दिल्लीला जायचं आणि त्याला अनेक रस्ते मिळतात, तसे हे सगळ्या ब्रह्मांडातले जे जीव आहेत ते सगळ्या मुक्त जाण्याकरता सगळ्या त्या कमळाच्या देठात येणार. आणि तिथून फिरत 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 सगळे जीव आदिनारायणापाशी येणार. मग तिथं त्यांना गतीचा विषय सुरू होणार. हे ब्रह्मांड असं चालतंय, कधी नष्ट होत नाही, नष्ट होणार नाही. याला आरंभ, मध्य आणि शेवट नाही. मग आपण ज्या लोकांना जे ज्ञान झालं बा एका अंशाचं जग निर्माण झालं, त्याने चित्र फोटो काढून समजून सांगितलं हे अनंत कोटी ब्रह्मांड. तेव्हा आपण एका ब्रह्मांडात राहतो आणि इथंच गामजा मारतो, मी अवतार आहे, पडा माझ्या पाया. मग हे देव म्हणलंय. मग देवचं ठरलं की आता या ठिकाणी म्हणजे आपल्या ब्रह्मांडातल्या 3 जणांनी विचारलं, बा हे सगळे जरी असले त्यांच्यात प्रमुख कोण असणार, सगळी शक्ती कोणाकडे याच्यामध्ये पूर्ण? देव म्हणजे सर्व सारखे आहे, पण नेमकं कोणात आहे? जसं 1 धारी लिंबू 3 धारी लिंबू असते, तशा प्रकारची याच्यात पॉवर, शक्ती कोणाची असते? कोण आहे म्हणजे पॉवरफुल? मग म्हणले आपण आता मतदान घेऊ. मग तिथं मतदानाच्या अशा पाट्या लावल्या. पद्म ब्रह्मांड, ब्रह्मदेव विष्णू आले, अंडज ब्रह्मांड, सजज ब्रह्मांड, अशी त्या ब्रह्मांडाची नावं, खद्योत वगैरे अशी नावं त्या ब्रह्मांडाची. मग तिथं असे बरेच जण उभे राहिले. तिथं मतदान झालं. बा याच्यात शक्तिशाली जो देव असन
त्याला इथं हे सगळे देवलोक मतदान करते ना. दोघं बरेच जण उभे राहिले, ब्रह्मा विष्णू सगळे उभे राहिले. निर्णय ब्रह्मांडातले आपलेच नाहीत. आपल्या विष्णू उभे राहिले. ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मांडातला विष्णू उभा राहिला निवडणुकीला. प्रत्येकाने आपली चिन्ह सांगायचं. चिन्ह सांगा म्हणजे प्रत्येकाने आपल्या चिन्ह खुणा सांगायचं. तसे मतदानामध्ये बा हे कमळ, हा पंजा, हे अमुक तमुक आहे, ते तुमचे चिन्ह सांगा. तेव्हा आपल्या देवाने सांगितलं वत्स म्हणजे हे भृगुशीचं पद. त्याने आपलं पाय भृगुशीचं चिन्ह धारण केलं. दुसऱ्याने फुल दाखवलं, तिसऱ्याने धनुष दाखवला, एकाने अंकुश दाखवला. अशी चिन्ह गोळी खाली लावली. मग प्रत्येक जण तिथले जे ब्रह्मा विष्णू महेश आहे प्रत्येकाने येऊन त्याच्यावर आपलं हात लावून बोट दाबली. मशीन मध्ये तिचा बोट लावले, शेकट्या पट्ट्या टाकल्या. मग तिला निवडणूक झाली. पंचमहासागरेश्वरी मणिद्वीप मध्ये सगळे ब्रह्मांडातले देव जमले, अनंत कोटी ब्रह्मा विष्णू महेश. मग सगळ्यात जास्त मत पडली वत्स अक्षा भगवानचे भृगुश चिन्ह होतं, त्या देवाला मत पडलं. तो वत्सदेव, वत्स अक्षा भगवान, त्याला मत मिळालं. हा जगातला परिपूर्ण देव. हा ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी आपली चिन्ह घेऊन जाईल. मग आपल्या पृथ्वी आले श्रीराम, भृगुश चिन्ह, राम, त्यांना नंदी कृष्ण, रामाला वत्स भृगुश चिन्ह, कृष्णाला वत्स नंदिकेश्वराचं चिन्ह, बालाजी आलं भृगुऋषी वत्सदेवाचं चिन्ह 2 पावलं. मग दत्त महाराज 3 पावलं, नंदिकेश्वर वत्सदेव भृगुऋषी. अशा दृष्टीने चिन्ह धारण करणारा जर कोणी व्यक्ती मानव रूपात जगात पुढे दिसला तर तो तुमचा देव. मग आपल्या इथं भगवान कृष्णाने परमधामातून आलेली शक्ती आहे ती इथं दाखवली. तिथं तो निवडला वत्स अक्षा भगवान, त्याला 1 नंबर मध्ये मिळाला. मग हा देव जेव्हा आपला येतो तेव्हा तो आपल्याला जसं तसे आपला अस्तित्व दाखवतो. आता एक आंबा आहे, तो परदेशामध्ये आहे, तिथून जवळजवळ 10-50 हजार मैलावर. तिथून तो आंबा इथं आणायचा, तोपर्यंत सडून जाईल. आणि आपला तर रस पाहिजे, ते झाड तर पाहिजेच. मग त्या आंब्यावरचे रस काढून टाकला, कोया घेऊन आलो म्हणजे आत्मा घेऊन आलो, बाकी सगळं बंद करून टाकलं. आणि तो आत्मा ती कोय लावली, मग तिला पुन्हा कोंब फुटले, पुन्हा तसाच आंबा तयार होऊन त्याला पुन्हा तशाच रस आला. हा सिद्धांत तुम्हाला पटला तर तुम्हाला देवाचं महत्त्व कळलं. जो परमात्मा आहे तो फक्त आपला आत्मा घेऊन पृथ्वीवर आला आणि त्याने पुन्हा आपल्या शरीराची पुन्हा जशी तशी त्याची वाढ करून दाखवली. श्रीराम, श्रीकृष्ण, कल्की दत्त महाराज यांनी आपल्याला विश्वरूप दाखवलं. म्हणजे दाखवल्याच्या सर्वात श्रेष्ठ विश्वरूप दाखवलं कोणी? प्रत्येकाने दाखवलं. पण कृष्णाने काय केलं? विश्वरूपामध्ये साधूंचं संरक्षण केलं, नंतर जीव प्राण्यांचं संरक्षण केलं आणि दुष्टांना संहार केला, विश्वरूप दाखवून नष्ट केले. म्हणजे कर्तव्याचं कार्यकार्याचं जे विश्वरूप आहे ते भगवान कृष्णाचं नंबर 1 मध्ये तो वत्सदेव, वत्सअक्षा भगवंत. आणि मग हा देव पृथ्वी आल्यानंतर याच्याकरता लोक वाट पाहतात, हा देव पृथ्वी आला पाहिजे म्हणजे आपलं सत्य समजन, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. मग आता स्वर्गामध्ये देव राहतात, आपण इथं राहतो. मानव पण देवाचा फरक आहे. मानवाचं शरीर म्हणजे मांसाचं आहे, देवांचं शरीर वज्र कवच आहे. मग त्या देवीने सांगितलं ही जी देवसृष्टी आहे ही ब्रह्म वज्र कवचमय आहे. त्याचं उदाहरण म्हणजे भृगु ऋषीने आदिनारायणाच्या छातीवर लात मारली,
तेव्हा ते उठून बसले, म्हणले महाराज माझं शरीर ब्रह्म वज्र कवच माये, तुमच्या पायात दुखापत झाली असन, मग सांगा देव सगुण का निर्गुण? देव सगुण, देव सगुण आहे. हे जे आपण कावेळी येतो ऐकतो, कोणी देव खरा देव पाहिलाच नाही. आणि खरा देव न पाहिल्यामुळं भ्रम कल्पना लिहून सगळं वाङ्मय लिहिलं गेलेलं आहे. देव निर्गुण आहे, देव सगुण आहे. आकाशात ढग आल्यानंतर पांढरी ढगाला पाऊस पडतो का? आकाशात काहीच नाही, पाऊस येतो का? नाही येत. पांढरी ढगाला पाऊस नाही येत. जेव्हा काळी ढगे येतात तेव्हा पाऊस पडतो. तशा प्रकारचे पांढरी ढगे जे आहेत ना, हे देव देवता आहेत सगळ्या, यांच्यापासून काहीच होत नाही. जेव्हा परमात्मा व चक्ष भगवान पृथ्वी येतो तेव्हा जगामध्ये ऑटोमॅटिक सगळं ज्ञान बुद्धी सगळं आपोआप प्रकट होते असतात. तर आपण जे पाहतो बाबा मनुष्यमध्ये यांची निवड झाली. पचवक्षा भगवंत महाविष्णू आदी नारायण, तो श्रीकृष्ण राम दलकी दत्त यांची निवड झाली तिथं मुख्य देव म्हणून. आणि मग ते परमधामाला जो मूळ परमात्मा हाच तो पृथ्वीवर, त्याची भक्ती आपण करायची तेव्हा आपण इथपर्यंत पोहोचू. तुम्ही गणपती भक्ती केली, गणेश लोकात थांबला. ब्रह्मदेवाची भक्ती ब्रह्म लोकात थांबला, विष्णू लोकात थांबला, शिव लोकात थांबला, इंद्र लोकात थांबला, दत्त लोकात, विराट लोकात, म्हणजे नंतर ह्या लोकात तुम्ही थांबला. मग पुढं विष्णू लोक, स्कंद लोक, पार्वती लोक, नंतर रुद्र, इथं थांबला तुम्ही. म्हणजे तुम्ही जशी जशी भक्ती करा त्या लोकात तुम्ही थांबला, त्याच्या गावात राहिला. मग पुढं तुम्हाला जायचंय परमधामला. अमृत पेक्षा जाता येत नाही. गवळण म्हणे गवळणीला, चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर भाऊ जाऊ परमधामाला. पंढरीचा राजा पांडुरंग इथे झाला मोहिनी गवळण, देवांना देतो अमृत राक्षसांना देतो मदिरा, ऐसा कार्यक्रम युगे युगे चाला. काशेश्वर दत्त म्हणे शिळामृत गवळणी. तर गोकुळामधल्या ज्या गवळणी आहेत, हा मोहिनी राजा कुर्मा अवतारा झाला. समुद्र मंथन झालं तेव्हा अमृत निघालं, देवांना अमृत पाजलं, राक्षसांना मदिरा पाजली. त्यावेळेला करारनामा झाला हिंदू धर्माचा. तेव्हा देवीने सांगितले हा जो करारनामा आहे तो ऐका. जे लोकांना, ज्या भाविकांना अमृत प्राप्ती होईल त्यांना तिकीट मिळून स्वर्गाचे ते स्वर्गात येतील. ज्यांना अमृत प्राप्ती होणार नाही त्यांना स्वर्गात तिकीट नाही, ते तिथंच राहते. म्हणजे तो करारनामा पंचमहासागरेश्वरीची माता मणिद्वीप जे आहे तिथं हा देवधर्माचा करारनामा सांगितला. सगळ्या ब्रह्मांडात हा नियम लागू केला की अमृत प्राप्ती झाल्याशिवाय कोणी मनुष्य मात्र कुठल्याही देवलोकात येणार नाही. मग राक्षसांना जाता येत नाही, कारण त्यांना अमृत प्राप्ती नाही. म्हणून त्यांना दारू पाजून खाली ठेवलं आणि देवांना अमृत दिलं, म्हणून त्यांना वर्गती मिळाली. तेव्हा आपल्याला सुद्धा अमृत प्राप्ती होईल, तेव्हा आपण वर जाऊ, तर जाणार नाही. ही मणिद्वीपाची महत्वाची कथा. आदिमाया शक्ती विकुडून परमधामातून कृष्ण आले, 10-12 लोक वळून पृथ्वीवर. मणिद्वीपामधून आदिमाया शक्ती पंचमहासागर पृथ्वीवर आली पार्वती. आणि मग अशी सुरुवात झाली. मग तेव्हा पंचमहासागर मातेने सांगितलं की जग जे आहे हे आदिनारायण जो आहे त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाले. मग अनंत कोटी ब्रह्मदेव निर्माण झाले. मग यांच्या कपाळापासून ईशान रुद्र म्हणजे शंकर निर्माण झाले. रुद्र, अनंत रुद्र तयार झाले, अनंत विष्णू तयार झाले. अशा दृष्टीने हे सगळ्या जगात 3 देव पसरले. आणि त्याचा मूळ देव येतो ओम सहस्रीषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात
समृत्या दशांगुल आहे. तर हा देव जो मुख्य आहे त्या देवाची आपण भक्ती केली तर आपण तिथं जाऊ, नाही तर आपण ह्या देवांच्या डबक्यामध्ये फिरत फिरत वर जाणार नाही. मला आता मुख्य देव म्हणजे कोण याच्यामध्ये आता पृथ्वी कोणाची भक्ती करा, कोण आहेत आपल्या स्वर्गात ज्ञानदेव कोणते? गणपती, विष्णू, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, दत्त, विराट, महाविष्णू, स्कंद, नंतर देवी आणि विराट म्हणजे रुद्र. हे जे 10-12 देव आहेत ना, हेच फक्त आपल्याला परमधामापर्यंत न्यायला मदत करतात, बाकीचे कोणी करीत नाहीत. मग याच्यातून कोणाची मुख्य भक्ती केली म्हणजे आपण नेमकं जाऊ लय गा. मग ज्याला लय गा आहे त्याने वच्चा भगवान श्रीकृष्ण, तोच पांडुरंग, त्याची भक्ती करा, हरिपाठ म्हणा, भक्ती करा, म्हणजे तुम्हाला वर जाता येईल. कारण स्वर्गातून आलेले देव हे आपल्या स्वर्गात नेणार. गणेश लोकातून आलेला देव आपल्या गणेश लोकात नेणार. पण परमधामातून जो परमात्मा इथं आला वच्चा भगवंत, तो आपल्याला मूळ ठिकाणी घेऊन जाणार आहे. म्हणून त्याची आपल्या गरज आहे, त्या देवाची भक्ती करायची. मग हा देव कुठे जन्माला येतो, कसं होता, कोणाच्या घरी जन्माला येत नाही, त्याचा वेगळे. आधी ते कश्यप आणि आदिती यांनी खूप भरपूर तप केलं. तेव्हा भगवान विष्णू त्यांना प्रश्न आले, काय पाहिजे? म्हणजे तुम्ही मुलगा होऊन आमच्या पोटी जन्म आला पाहिजे चिन्ह सहित. तेव्हा त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर जर तुम्ही समजा मानरूपात जन्म आला तर मी अवतार घेईन, तसं घेणार नाही. 8 आहे. दशरथ, कौशल्या, नंतर वसुदेव देवकी, नंतर आत्रेय अनुसया, एवढेच फक्त मानूरूपात जर जन्म आले तर त्यांच्या पोटी हिंदू धर्माचा जो मुख्य देव आहे श्रीशा पुरुषा त्याचा अवतार होतो, बाकी ठिकाणी होत नाही. एक पुराणामध्ये काहीतरी लिहून ठेवलं, चुकीचं शास्त्र पूर्ण लिहिलेलं नाही. मूळ शास्त्र असं आहे. तुम्ही जर लय ग्रंथ वाचले तर तुम्हाला त्यांची वचनं कळतील, एकमेकांना दिलेले जबाब. म्हणून हे जे आहे हिंदू धर्माचे जे देव आहे सगळे भारतामध्ये जन्माला का आले, इतर देशात का जन्म आले नाहीत? तिथं मूळ जो परमात्मा आहे तो पृथ्वीवर आला, त्याच्यामुळे सगळे देव इथं जन्माला आले. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून श्रीराम, श्रीकृष्ण, दत्त म्हणजे आपण विराट रूपात आलो म्हणजे गणपती आला, ब्रह्मदेव आला, विष्णू आला, शंकर आला, देवी आले, सगळे तिथं देव आहे. सगळे देवांची मुख्य देव म्हणजे सगळ्या शक्त्या सगळ्या देवांची एकत्रच. कल्की दत्त महाराज एक, शिवलिंगात आपण ते दाखवले, सगळे देव एक झाले, तेव्हा ती शक्ती एकवटली. तर हे मणिद्वीप जे आहे, हे मणिद्वीपामध्ये जगाचा घडामोडीचा सतत कारभार चालतो, नीतिमत्तेचा. ह्या ब्रह्मांडातले जीव त्या ब्रह्मांडात, त्या ब्रह्मांडात जीव त्या ब्रह्मांडात, त्या ब्रह्मांडात जीव. आता आपण किती ब्रह्मांडात फिरून आलो हे सांगता येत नाही कोणाला. आता मी सांगणार मी आनंद कोटी मला जेवढं दिसलं आता हे सगळं तेवढं मी ब्रह्मांड फिरून आलो. म्हणजे किती वर्षाचा काळाचा आलो सांगता येईल. आनंद कोटी एका ब्रह्मांडात राहावं लागत आहे. तर तसेच तुम्ही पण फिरून आलेला आहात, पण तुम्हाला ती ओळख नसल्यामुळं तुम्ही वर जाऊ शकत नाही. आपल्याला आपल्या पूर्वजन्माची ओळख झाली पाहिजे, नंतर आपल्या पूर्वजन्मातली पापं फिटली पाहिजेत, आणि आपण जन्माला आल्यानंतर जिवंतपणेच आपला शिव पार्षद विधी व्हावा लागतो. नंतर मग आपल्याला फळार्थ करून उपवास करावा लागतो, पारायण करावं लागतं. मग आपला अमृत प्राप्त होऊन आपण मूळ ठिकाणी जातो परमेश्वराजवळ. देव आहे सगुण स्वरूपात, त्याचं शरीर आहे ब्रह्मवज्र कवचमय. आता साधी गोष्ट आहे, पाण्यामध्ये एक मासा सापडतो, तो मासा पारदर्शक आहे. लहानपणी आम्ही घोडणीचं पाणी आंघोळ जायचो तेव्हा ते मासे दिसायचे पारदर्शक. रंगीत काही टाकलं फुटाने बिटाने त्याने खाल्ले का ते मासे दिसायचे रंगीत.
तसे ते पांढरे पाण्यात दिसतच नाहीत. तशा दृष्टीने हे जे देवदेवता आहेत सगळे, यांची शरीर पारदर्शक आहेत. कर्पूर गौरम तर पारदर्शक आहेत आणि त्यामुळं आपल्याला इकडून तिकडं तिकडून इकडं दिसतं. आता इथं देव उभे आहेत, आपल्या समोर देवदेवता बसल्यात येतात, पण तुम्हाला दिसणार नाहीत का? त्यांच्या शरीरातून आपली दृष्टी आरपार जाते. मग आता यांना जेव्हा आपण नामस्मरण करू, भजन करू, कीर्तन करू, जागरण, हरिपाठ काहीतरी करू, पण जेव्हा आपण त्यांना होम हवन करू तेव्हा आपल्याला ते दिसणार, तसे दिसत नाहीत. कारण का? की बाटली आहे, बाटली म्हणजे हवा आहे, गुडगुड गुडगुड आवाज येतो, पण बाटली आहे, आरपार दिसते. आज काय म्हणजे दूध होतो त्याच्यात, तेव्हा ती बाटली पांढरी भरभरी दिसते. तसे देवलोक जे आहेत यांना होम हवन केल्यानंतर त्यांच्या शरीरात शास्त्रशुद्ध छंदयुक्त स्वरयुक्त हवनाचा प्रकाश जेव्हा शरीरात उतरण तेव्हा तो देव आपल्या दिसून आपलं बोलू लागतं, आशीर्वाद देतात. परिस्थिती अशी म्हणजे सगळे देव आपले सगुण आहेत. कोणते? स्वर्गामधले जे देव आहेत ते सगळे सगुण स्वरूपामध्ये आहेत. आपला आदिनारायण परमात्मा मूळ स्वरूपामध्ये आहे, सगुण स्वरूपात निर्गुण हे ब्रह्म आहे. तुम्ही पण सगुण निर्गुण आहात. तुमच्या नाकाची पोकळीमध्ये निर्गुण आहे, नाकाची नाकपुडी ही सगुण आहे, नाळाची करवटी खोबरं ही सगुण आहे, हातली पोकळी निर्गुण आहे. मग तशा प्रकारचा हा परमात्मा जो आहे सगुण निर्गुण दोन एकरूप आहे. आणि सगुण देवाची भेट झाल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आता देव माझ्या स्वप्नात आला झाला, देव लागला घुमायला, आता हे चालत नाही. एकनाथ महाराज, जनाबाई, नामदेव यांना देव स्वतः भेटले, त्यांच्या इथे जेवण केलं. तशी परिस्थिती आपली व्हायला पाहिजे, तेव्हा आपला देव परत येणार, तेव्हा देव भेटणार. तितकं मनापासून आपण काहीच करीत नाही. कारण पंचमहासागरेश्वरी मात्या म्हणजे देवाने सांगितलं की मानवाची आमची भेट होणार कशा रूपामध्ये? तेव्हा देवी म्हणली, इंद्रदेव म्हणाले आपलं शरीर कोणत्या स्वरूपात आहे? देवलोकांचं ब्रह्म वज्र कवचमय अमृतमय आणि फळांचा रसमय आहे. अशा पद्धतीने जर कोणी साधना केली तर त्यांना आपण भेटू. तसं कोणाला भेटता येणार नाही, दिसणार पण नाही. म्हणजे ही सगळ्या धर्माची जी रूपरेषा आहे ती मणिद्वीपमध्ये देवी राबवते. घडामोड हे ब्रह्मांड, ते ब्रह्मांड, हे ब्रह्मांड, ते ब्रह्मांड. मग आपण समजा इकडं पळ तिकडं पळ, ह्या देवाला पळ त्या बाबाला पळ, पळू पळू थकल्या आणि आतापर्यंत हुकले सगळे असेच वाकडे तिकडे जन्म घेऊन बसले आहेत. मूळ देव जो आहे तो वचवक्षा भगवंत श्रीराम श्रीकृष्ण कल्की दत्त हाच ब्रह्मा विष्णू महेश सगळे एकरूप आहे असं देवीने तिथं सांगितलं. सगळं ठासून की हा देव आहे, याची पूजा करा. तेव्हा तुम्ही सगळे देवलोकवर फिरत 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 मणिद्वीपमध्ये माझ्यापर्यंत येतात. तिथून मग तुम्हाला रुद्रलोकात जाऊन अमृत प्राप्ती होऊन तुम्ही मूळ परमेश्वराकडे जाता. या अशा सगळ्या पायऱ्या पायऱ्या आहेत. आणि मग हे देव स्वर्गातून आलेले जे देव आहेत ते मानवी रूपामध्ये अवतार घेतात, आपलं मूळ शास्त्र दाखवतात. पुन्हा इथं शरीर टाकून द्यायचं आणि तिथं पुन्हा त्या शरीरात प्रवेश करायचा आहे. माझं शरीर आपल्या माझ्या भक्तांचं काय शरीर परमधामला आहेत. जसे तसे पडून शांत इथून मी सुटलो की त्या शरीरात प्रवेश करून म्हणजे पुन्हा तिथं कार्य करायला लागणार. पुन्हा तिथलं शरीरातून आत्मा काढून त्या शरीरात पृथ्वी पुन्हा मी मानरूपात येऊन पुन्हा माझं कार्य सुरू करणार. तसे तुमचं तसं सगळ्यांचं चालू आहे. जगाचं सगळ्यात तसंच आहे, फरक काही नाही. तर हे जे शास्त्र आहे हे सनातन विश्व हिंदू धर्म शास्त्र आहे. हे नष्ट होणार नाही, काहीच होणार नाही. ज्यांना अमृत प्राप्ती होणार नाही
त्यांना स्वर्गात प्रवेश नाही, अशा दृष्टीने पंचमहासागरी मातेने सांगितलं. मग आता नवरात्र चाललंय. मग आधी पार्वतीजी पंचमहासागरेश्वरी, पार्थलोकातून पृथ्वी आली, रुद्रलोकातून भगवान शंकर पृथ्वी आले, विष्णू आले, सगळे आले. मग आपल्यावर कार्य त्यांनी तर सुरू केलं. पण शरीर त्यांची तिथं जशी तशी आहेत. पुढं स्वर्गामध्ये त्यांच्या मूळ ठिकाणी. आणि पुन्हा इथून हे शरीर सोडलं की त्या शरीरात जाणार. भगवान कृष्णाने सुद्धा सांगितलं हे शरीर सोडलं की माणूस तो जीव दुसरं शरीर धारण करतो. पण कोणत्या रूपाचं धारण करतो हा महत्वाचा मुद्दा इथं आहे. आता मानवाने शरीर सोडलं तर तुमचं स्वर्गामध्ये तुमचं शरीर आहे. पण जेव्हा तुमचे पुण्य वाढेल तेव्हा तुम्ही मूळ शरीरात जाऊन बसणार, तिथं राहणार. तर तुम्ही असे किडा मुंगी निर्णय ठिकाणी जन्म घेऊन फिरणार. अशा दृष्टीने शास्त्र आहे. 84 लक्ष योनीत फिरायचा माणूस. एका वासनेकरता अनंत कोटी मैल फिरावं लागतं. पण पंचमहासागरेश्वरी मातेचं दर्शन, नंतर कल्की दत्ताचं दर्शन. कारण आता शरीरात सेजा असणारे हे दोनच देव आपल्याकडे आहेत. आणि मग महालक्ष्मी विष्णू दर्शन यांच्यामुळं आपल्याला मूळ ठिकाणी जाता येतं. म्हणून आपण देवाची भक्ती करतो. कुठे जायचं तुम्हाला? दिल्लीला. हा माणूस आपल्या ओळखीचा आहे बरं का. हा दिल्लीला जाऊन आला, चालायच्या बरोबर. मग आपण त्या माणसावर दिल्लीला जातोय, तीर्थयात्रा करतोय, केदारनाथला इकडे फिरून होतो. कारण तो पहिला फिरून आलाय. आपण जर फिरून आलो नाही तर आपण कसं काय जाणार? तशी आपली जी भक्ती आहे करायची मार्गाची, ती वच्छवक्षा भगवंत श्रीराम श्रीकृष्ण पांडुरंग कल्की दत्त यांनी अवतार घेतले जसे तसे. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर तुम्हाला परमधामात येता येईल. जेवढे लोक माझे भक्त बनतील त्याला मी परमधामात नेऊ शकतो, कारण मी तिथून आलेलो आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू विश्व राजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्म ऋषियात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीत येऊन रा. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.